माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या प्रकारचं डिझाईन करायला शिकणार आहोत. त्यासाठी घेतलेले जे मोती आहेत ते 5 नंबर आणि 5 नंबरचेच आहेत आणि दोन्हीही एक पांढरा आणि गुलाबी रंगाचा जो आहे हे 5 नंबरचे मोती घेतलेले आहे. त्यानंतर कात्री घेतली, टुंगूस धागा हा 40 नंबरचा आहे आणि कात्री घेतलेली आहे, सुई घेतलेली आहे आणि शेवटी त्याला गाठ बांधून घेतलेली आहे. तर आपण आपली सुरुवात जी आहे तर इथून सुरुवात करू. 6 पांढरे मोती घेतलेले आहे आणि या 6 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर हे जे 2 मोती आहेत या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. यानंतर 2 पांढरे मोती, 3 गुलाबी मोती घेतले. या वरच्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर परत या 2 मोत्यातून आपण दोरा वरती काढणार आहोत आणि हा पुढचा जो रंगीत मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण एक रंगीत मोती आणि 4 पांढरे मोती घेतले. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या 2 मोत्यातून, रंगीत मोत्यातून, पांढऱ्या मोत्यातून आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे. त्यानंतर 2 पांढरे आणि 3 रंगीत मोती घेतले. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. या 2 मोत्यातून दोरा काढला आहे आणि इथे आता आपण 5 पांढरे मोती घेणार आहोत. 5 पांढरे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. यानंतर आता या 3 रंगीत मोत्यातून दोरा काढून घेऊ आपण. तीन रंगीत मोत्यातून दोरा काढला आणि या 2 मोत्यातून तर काढायचा आहे, पांढऱ्या मोत्यातून, रंगीत मोत्यातून. आणि आता हा जो एक रंगीत मोती आहे त्याच्यातून आपण दोरा काढून घेतला. या मोत्यातूनही इथून दोरा काढून घेतलेला आहे. यानंतर इथे एक गुलाबी मोती आणि 3 पांढरे मोती घेतले आणि या मोत्यातून पहिले गुलाबी मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर या गुलाबी मोत्यातून आणि या पुढच्या त्यातून आपण दोरा काढून घेतला आहे. तर आता इथून या मोत्यातून दोरा काढला, आता इथून दोरा काढू आणि मग या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढू. या गुलाबी मोत्यातून, पांढऱ्या मोत्यातून आणि आता इथे आपण 5 पांढरे मोती घेणार आहोत. 5 पांढरे मोती घेतले आणि दोरा इकडून काढला होता तर या इकडून इकडे आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढणार आहे. या मोत्यातून दोरा काढून घेतला. तर इथे एक पांढरा मोती आणि 3 गुलाबी मोती घ्यायचे. एक पांढरा मोती, 3 गुलाबी मोती घेतले आणि या मोत्यातून, पहिले या मोत्यातून दोरा काढायचा, परत या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे.
त्यानंतर 1 2 3 या मोत्यातून पहिले पांढऱ्या मोत्यातून काढला, पुढच्या पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढू. त्यानंतर हा जो मोती आहे गुलाबी मोती, त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर एक गुलाबी मोती, एक पांढरा मोती. या पांढऱ्या मोत्यातून पहिले दोरा काढू. असं आहे 1 2 3 4 या 4 मोत्यातून आपल्याला पहिले दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा गुलाबी मोती आणि पुढचा गुलाबी मोती, याच्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे. या दोन्ही गुलाबी मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. आता इथे एक गुलाबी मोती आणि 3 पांढरे मोती घ्यायचे. एक गुलाबी मोती, 3 पांढरे मोती घेतले. या गुलाबी मोत्यातून पहिले दोरा काढायचा. त्यानंतर हा जो पुढचा जो आहे या मोत्यातून दोरा काढला. त्यानंतर या दोन्ही मोत्यातून दोरा काढायचा आहे, या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. आणि आता इथे आपल्याला 5 पांढरे मोती घ्यायचे. 5 पांढरे मोती घेतले. या मोत्यातून इकडे दोरा काढायचा आहे, या मोत्यातून इकडे दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे, या मोत्यातून इकडे या डायरेक्शनने, या मोत्यातून या डायरेक्शनने दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर आता इथे एक पांढरा आणि 3 गुलाबी मोती घ्यायचे. एक पांढरा, 3 गुलाबी या मोत्यातून दोरा काढायचा आहे. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 2 3 या 3 मोत्यातून दोरा काढायचा आहे. पहिल्या मोत्यातून दोरा काढला, दुसऱ्याही मोत्यातून दोरा काढू. आणि हा जो तिसरा मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. तर इथे आता एक गुलाबी आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे. एक गुलाबी आणि एक पांढरा मोती घेतला आहे. या मोत्यातून पहिले दोरा काढायचा. त्यानंतर या मोत्यातून, त्यानंतर या मोत्यातून, त्यानंतर या पुढच्या मोत्यातून सुद्धा. त्यानंतर हे जे 2 गुलाबी मोती आहे या मोत्यातून पहिले, त्यानंतर पुढच्या गुलाबी मोत्यातून. आणि आता आपल्याला एक गुलाबी आणि 3 पांढरे मोती घ्यायचे. एक गुलाबी आणि 3 पांढरे. त्यानंतर या गुलाबी मोत्यातून दोरा काढायचा. या पुढच्याही गुलाबी मोत्यातून दोरा काढू. त्यानंतर हा जो गुलाबी मोती आहे या गुलाबी मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून. असं पाहिलं तर या मोत्यातून, या मोत्यातून. त्यानंतर इथे आपण आता 5 पांढरे मोती घेणार आहोत. 5 पांढरे मोती घेतलेले आहे आणि हा जो वरचा एक मोती आहे सिंगल, त्याच्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर हा जो वरचा पांढरा मोती आहे त्याच्यातून दोरा काढणार आहोत. आणि परत इथे आता एक पांढरा मोती आणि 3 गुलाबी मोती घ्यायचे. एक पांढरा मोती आणि 3 गुलाबी मोती घेतले. या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढून घेणार. त्यानंतर आता 1 2 3 तिन्ही मोत्यातून दोरा काढायचा आहे. आता दरवेळा त्या टाईपमध्ये आपल्याला काम करायचंच आहे. आणि जो आपला पद्धत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला जायचं आहे. त्या इथे एक गुलाबी आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे. एक गुलाबी आणि एक पांढरा या मोत्यातून दोरा काढायचा आहे आपल्याला. त्यानंतर या मोत्यातून काढला दोरा, याही मोत्यातून काढू. आणि 2 समोरचे जे गुलाबी आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ.
आणि आता इथे एक गुलाबी आणि 3 पांढरे मोती घ्यायचे. एक गुलाबी आणि 3 पांढरे मोती घेतले. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा आपण काढणार आहोत. आणि आता हे जे 2 मोती आहे, गुलाबी आणि पांढरा, म्हणजे असं पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल. आता इथे 3 पांढरे मोती घ्यायचे. 3 नाही 5 घ्यायचे. 5 पांढरे मोती. 5 पांढरे मोती घेतले. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर याही मोत्यातून दोरा आपण काढणार आहोत. तर या पद्धतीनेच आता आपल्याला पुढे जायचं आहे. तर आता इथे एक पांढरा आणि 3 गुलाबी मोती घ्यायचे. इथे आता एक पांढरा आणि 3 गुलाबी मोती घेतले. या मोत्यातून दोरा काढायचा. त्यानंतर हा जो आहे त्याच्या पुढचा हा आणि हा, त्याच्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या मोत्यातून, पांढऱ्या मोत्यातून 1 2 3 3 या तिन्ही मोत्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे. आणि आता इथे आपल्याला एक गुलाबी आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे. एक गुलाबी आणि एक पांढरा मोती घेतला. 1 2 3 4 या चारही मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. या मोत्यातून काढला, या पुढच्याही मोत्यातून काढायचा आहे. त्यानंतर या पुढच्या मोत्यातून, त्यानंतर या मोत्यातून, या गुलाबी मोत्यातून दोरा काढला आणि पुढच्याही गुलाबी मोत्यातून दोरा काढून घेऊ. आणि आता इथे एक गुलाबी आणि 3 पांढरे मोती घ्यायचे. एक गुलाबी आणि 3 पांढरे मोती घेतले. या मोत्यातून, नंतर पुढच्या या मोत्यातून सुद्धा दोरा काढणार आहोत. त्यानंतर हे जे 2 मोती आहे पुढचे, असं पाहू शकतो, या दोन्ही मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे. आणि आता इथे परत आता 5 पांढरे मोती घेणार आहोत. 5 पांढरे मोती घेतले. त्यानंतर हा जो आहे मोती, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर आता या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. एक पांढरा आणि 3 गुलाबी घेतले. या पांढऱ्या मोत्यातून पहिले दोरा काढला. या मोत्यातून, याही मोत्यातून दोरा काढू. त्यानंतर हे जे 2 पांढरे मोती आहे, 1 आणि 2, या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ. आणि इथे एक गुलाबी आणि एक पांढरा मोती घेणार आहे. एक गुलाबी आणि एक पांढरा मोती घेतला आहे. या मोत्यातून, पांढऱ्या मोत्यातून पहिले दोरा काढायचा. या मोत्यातून दोरा काढायचा आहे. त्यानंतर या मोत्यातूनही काढला, या मोत्यातूनही काढू. त्यानंतर हे जे 2 गुलाबी मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. त्यातूनही दोरा काढून घेतला आहे. आता दोरा संपलेला आहे. दोरा मी परत ओवून घेतो आणि त्यानंतर पुढे सुरू करू. आता नवीन दोरा घेतलेला आहे. शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला या मोत्यातून पहिले दोरा काढायचा. या पुढच्या मोत्यातून, याही मोत्यातून, या आणि या 2 मोत्यातून दोरा काढायचा. या मोत्यातून पहिले दोरा काढला आणि पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ. अशा रीतीने आपण नवीन दोरा घेताना इथून कुठून तरी दुरून असं घेऊन असा मग आपल्याला घेऊन जायचं आहे. यानंतर एक गुलाबी आणि 3 पांढरे मोती घेतले आणि या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा काढणार आहोत. या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर या आणि या 2 मोत्यातून आपण दोरा
काढून घ्यायचा आहे। या 2 मोत्यातून दोरा काढून घेतला आणि इथे आता आपल्याला 5 पांढरे मोती घ्यायचे। 5 पांढरे मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। आणि आता आपण हे छोटंच जसं हे तयार केलेलं आहे तसंच छोटं तयार करायचं आहे। आणि आता या केसमध्ये आता आपल्याला डायरेक्ट इथून पुढे नेलं, 2 पांढरे मोती याच्यातूनही नेला आणि या 2 मोत्यातून सुद्धा आपण दोरा काढून घेणार आहोत। आता इथे एक गुलाबी, 3 पांढरे, परत एक गुलाबी असे 5 मोती घेतले आहे। या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या गुलाबी मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आणि इथे आपण आता परत 5 पांढरे मोती घेणार आहोत। दोरा या मोत्यातून काढल्या पांढऱ्या आणि इथे 5 पांढरे मोती घेतलेले आहे आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। आणि आता हे जे 2 पांढरे मोती आहे याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। या 2 पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला, या 2 गुलाबी मोत्यातूनही दोरा काढून घेऊ। पहिल्यातून काढला, या दुसऱ्यातूनही काढून घेऊ। त्यानंतर या मोत्यातून, पांढऱ्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून आणि आता इथे एक पांढरा 2 पांढरे मोती घ्यायचे। इथे 2 पांढरे मोती घेऊ। 2 पांढरे मोती घेतले आणि या गुलाबी मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ। अशा रीतीने आपण हे, जसं आपण नेहमी म्हणतो, जसं हे मॉडेल आहे तर याचा उपयोग करून आपल्याला जेवढी मोठी कलाकृती पाहिजे तेवढी करता येईल। दोरा इथून काढून घेतला आहे। त्यानंतर आता याला क्लोज करणार आहे आपण। आतमध्ये थोडं ओवून घ्यायचा दोरा आणि गाठ मारून कट करून घ्यायचा। अशा रीतीने ही कलाकृती आपली पूर्ण झाली आहे। तर याची सुरुवात जी आहे, सुरुवात आणि शेवट दोन्हीकडे लक्ष द्या। बाकी मधले जे आहे राहतील मग ते सारखेच तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने करायचं। आणि तुम्हाला जर मोठं पाहिजे असेल, हे जे कलाकृती जी आहे ती मोठी पाहिजे असेल तर सुरुवातीत जसं इथून जे आहे ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, इथून जसं आपण सुरू केलं आहे तसंच आपण पुढे जायचं। हे मधले 3 मोती जे आहे इथले कमी झाले होते आणि त्यानंतर आपल्याला हे जे आहे हे क्लोज केलं होतं आपण। तर तुम्ही पाहू शकता आपल्याला जेवढी मोठी कलाकृती पाहिजे असेल तेवढी करता येऊ शकते। जर ही केलेली कलाकृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।